नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। लोहगाव येथील नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन अनेक महिन्यांनंतर ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते। अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे नवीन टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आलंय। सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन करण्यात आलंय। मात्र त्यानंतर 4 ते 6 आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नव्या टर्मिनलवरून उड्डाण सुरू करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील प्रमुख शहरे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मधील अंतर कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी सरकारने ग्रीन फील्ड ग्रीन कॉरिडॉर हायवे बांधण्याचा निर्णय घेतलाय। या प्रकल्पाच्या उभारणीनंतर पुणे ते नागपूर हे अंतर अवघ्या 6 तासांनी कमी होणार आहे, अशी माहिती पुणे येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। प्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर मध्ये सध्या अवैध बांधकामांवर जिल्हा प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। आज सकाळी परिसरातील गुरेगर येथील 3 अवैध बांधकामे प्रशासनाने जमीनदोस्त केली आहेत। याआधीही महाबळेश्वर येथील वेण्णा लेक बिलार परिसरातील अवैध हॉटेल बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। येत्या काळात ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील करंजखेड या ठिकाणी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आज पार पडलं। उद्घाटन झाल्यानंतर आमदार राजपूत यांची जाहीर सभा या ठिकाणी होणार होती, परंतु आमदारांनी विधानसभेत मराठा आरक्षणाविषयी कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नसल्यामुळे मराठा समाजाने त्यांच्या सभेवर बहिष्कार टाकत त्यांना परत पाठवले। गावाच्या विकासात अडथळा येऊ नये म्हणून आम्ही आमदारांना कामांचे उद्घाटन करू दिले, परंतु सभा होऊ देणार नाही असा इशारा मराठा बांधवांनी नेत्यांना दिलाय। अजितदादा हे विकास कामांमध्येही दादा आहेत असे मत आमदार दत्तामामा भरणे यांनी व्यक्त केले। तावशी तालुका इंदापूर येथे नीरा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या उद्घाटन प्रसंगी दत्तामामा भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। फलटण, बारामती आणि इंदापूर तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या नीरा नदीवरील पुलासाठी आपण पाठपुरावा केला असून सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागल्याचं भरणे यांनी सांगितलंय। इंदापूर तालुक्याच्या विकासामध्ये आपण महत्त्वाची भूमिका बजावली असून बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवर असणारे रस्ते ही मार्गी लावल्यात। माझ्यावरच्या टीकेला मी विकास कामातून उत्तर देणार असल्याचं सांगत प्रत्येक विकास काम अजितदादांच्या माध्यमातून केल्याची माहिती भरणे यांनी दिली आहे। यावेळी बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जेणेकरून कोट्यावधी रुपयाचा निधी तुमच्या गावासाठी बंधूंना आपण सगळ्यांनी आणलेला आहे। तुम्हाला मला एकच विनंती करायची की लोकसभेत म्हणजे आज आपल्याला लोकसभेची निवडणूक असल्यामुळं किंवा आपल्याला मी तुम्हाला हे पण सांगतो की टीका टिप्पणी परत मी तुम्हाला सांगतो, टीका टिप्पणी तुम्ही अजिबात कोणावरती करू नका। आपल्याला कुणी आपल्यावर जरी आरोप केले, कुणी टीका टिप्पणी केली तरी की आपल्याला खोल किंवा भोग पडत नाही, त्यामुळे त्या बाबतीमध्ये काळजी करू नका। तुमचा मामा गप बसलेला नाही, गप बसणार तुमच्या विकासासाठी, तुमच्या ह्याच्यासाठी। आणि आता राहिला शेतीच्या पाण्याच्यासाठी सुद्धा मामा झोपलेला नाही। शेतीचं पाणी आता आपलं जरा नीरा देऊन बरं, बाकी भविष्यात सुद्धा आपल्याला काय करता आणि इथले तुम्हाला मी सांगतो तुमचा तरी खूप महत्त्वाचा विषय की एकदा तुमचा बॅरिगेज झाला बघा, तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या तावशेला पाणी कधीच कमी पडणार नाही। मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, तुम्हाला इथं जे तुमचे नदीच्या कडे आहेत ना, की तुम्हाला पाणी कधी पडणार नाही। बंधारे दुरुस्तीचा विषय असतो। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगडच्या आंबेत खाडीपट्टा विभागात दौरा करत अनेक विकास कामांचं भूमिपूजन
पूजन केलंय। या दौऱ्यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी शिबिर लावू असे आश्वासन दिले। यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगवत नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता जनतेचं काम करणाऱ्या तटकरे साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलंय। यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी नागरिकांशी संवाद साधलाय। त्यांच्यासोबत नाझीम हजवारे, नाविद अंतुले, सोनल खोले यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। लातूरच्या उदगीर शहरात स्वर्गीय खाशाबा चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे। या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न होत असतानाच स्टेजचा अंदाज न आल्याने एक व्यक्ती पाय घसरून खाली कोसळला। त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून कार्यक्रमाच्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांना त्वरित उपचार मिळण्यास उशीर झाला। या घटनेमुळे खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी विघ्न आल्याची चर्चा रंगू लागली आहे। राजस्थानमधील हवा महल जयपूर येथील भाजप आमदार आचार्य बालमुकुंद पुन्हा एकदा चर्चेत आलेत। यावेळी चर्चेचे कारण म्हणजे महाशिवरात्रीला दीर्घकाळ बंद असलेल्या पुरातन शिवमंदिरात जाऊन पूजा करणे। हे मंदिर मुस्लिम बहुल भागात आहे। त्यांनी मंदिराला लटकलेले कुलूप करवतीने कापून आत प्रवेश केला। पूजेदरम्यान कट्टरपंथी जमावाने आक्षेपार्ह धार्मिक घोषणा दिल्या। रिपोर्ट्सनुसार हे प्राचीन मंदिर जयपूरच्या आदर्शनगर भागात आहे। येथून काँग्रेसचे आमदार रफिक खान विजयी झाले आहेत। आचार्य बालमुकुंद असा दावा करतात की पूर्वी मंदिराच्या आसपास हिंदू समाजाची मोठी लोकसंख्या होती, जे विविध कारणांमुळे तेथून निघून गेलेत। वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये मुंबई इंडियन्सने धडक मारली आहे। करो या मरोच्या लढाईत गुजरात जायंट्सवर नामुष्की ओढवली। मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली। तसेच 20 षटकात 7 गडी गमावून 190 धावा केल्या आणि विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं। दिल्लीच्या मैदानात हे आव्हान गाठणं कठीण असल्याचं मुंबईची चांगलीच दमछाक झाली, पण हरमनप्रीत कौरच्या नाबाद 95 धावांच्या खेळीच्या जोरावर हा विजय मिळवला गेलाय। मुंबई इंडियन्सने 19.5 षटकात 3 गडी गमावून हा विजय मिळवलाय। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 4-1 अशा विजयाचा फायदा झाला। या विजयासह रोहित शर्माचा संघ ICC कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचलाय। तो आधीच T20 आणि वन डे मध्ये अव्वल होता। अशा प्रकारे भारत एकाच वेळी तिन्ही फॉर्मॅटमध्ये नंबर 1 बनलाय। यापूर्वी डिसेंबरमध्येही टीम इंडियाने अशी कामगिरी केली होती, मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने पहिला कसोटी सामना गमावला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली। त्यामुळे ऑस्ट्रेलिया नंबर 1 संघ बनला होता। आता विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धरमशाला कसोटीत इंग्लंड विरुद्ध विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा कसोटीतील नंबर 1 टीम बनली आहे। भारताने तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे। वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।